बालमित्रांनो, आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अक्षरकट क्रमांक 8. यापूर्वी आपण अक्षरकट क्रमांक 1 ते 7चे व्हिडिओ पाहिले आहेत. ते आपल्याला नक्कीच आवडले असतील आणि हा अक्षरकट क्रमांक 8 हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला आवडेलच. या अक्षरकट जे आहेत हे जर आपण परिपूर्ण याची तयारी करून घेतली किंवा केली तर आपल्याला मराठी जे वाचन आहे ते अतिशय जलद येईल. त्यानंतर अक्षरगट आपल्याला ओळख झाल्यानंतर ते कशाप्रकारे लिहायचे हे सुद्धा आपल्याला कळेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये अशी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की अक्षर कशाप्रकारे लिहायचे, अक्षरगटामध्ये कोणते अक्षर येतात, ते आपण शब्द कोणते, वाक्य वाचन आपण इथे या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यानंतर याच्यानंतर या अक्षरगटावर आधारित जे वाचन पाठ आहेत ते सुद्धा इथे आपण सराव करून घेणार आहे आणि अशी खूप भरपूर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर आपण काय करायचं आहे की मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अक्षरगट जेव्हा आपण अभ्यास करतो तर एकाच दिवशी आपल्याला सर्व अक्षरे येतील असं होणार नाही. आपल्याला एक अक्षर पूर्ण आल्याशिवाय दुसरं अक्षर घ्यायचं नाही, ट आल्याशिवाय ढ घ्यायचा नाही किंवा ठ घ्यायचा नाही. आणि असे जर करत असाल तर तुम्हाला अक्षरगट बरोबर समजणार नाही किंवा आपल्याला अक्षरगटाची ओळख होणार नाही. त्यामुळे आपल्याला आता बघा हे पहिलं अक्षरगटातलं या 8व्या क्रमांकाच्या अक्षरगटातलं पहिलं अक्षर आहे ट. आपल्याला टची ओळख करून घ्यायची आहे. आपल्याला ट जोपर्यंत स्क्रीनवर दिसते तोपर्यंत म्हणायचं आहे. बघा आता टचं लेखन कसं करतात ते पाहूया. पहिल्या स्ट्रोकमध्ये बघा त्याने काय केलं, 1 नंबरमध्ये बघा एक 2 रगी वही समजा आपण घेतली, त्यामध्ये एक त्यांनी उभी रेषा काढली, पण उभी रेषा थोडीशी म्हणजे खूप मोठी नाही आहे. 25% ते उभी रेषा काढली आहे, थोडीशीच काढली आहे उभी रेषा. आणि 2 नंबरवर त्याला उजव्या बाजूचा त्यांनी असा अर्धगोल घुमवलेला आहे, पण थोडी रेषा जी आहेत अर्धगोलाची थोडीशी त्यांनी समोर घेतली आहे आणि वर आडवी रेष दिली आहे. अशा प्रकारे ह्या परिपूर्ण ट झाला. आणि याच पद्धतीने तुम्ही जर ट काढत असाल तर तुम्हाला कसं लेखन खूप सोपं जाईल, तुम्हाला अडचण जाणार नाही. जर तुमची सुरुवात असेल लेखनाची, तुम्ही समजा पहिल्या वर्गात आहे, लेखनाची सुरुवात असेल किंवा तुम्ही कोणत्या वर्गात आहे, तुम्हाला लिहायला त्रास होत असेल तर या पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला चटकन लिहिता येईल. आता अजून सोप्या पद्धतीने कसं लिहायचं हे बघूया. इथे बघा 2 रेगी वही त्यांनी दिलेली आहे आणि तुमच्या पाठ्यपुस्तकात हे आहे. तुम्ही हे डॉट डॉट दिले आहे त्याला घोटू शकता आणि घोटूनसुद्धा चांगला सराव करू शकता. जेव्हा तुम्हाला परिपूर्ण आलं तेव्हा तुम्ही 2 रेगी वही विकत आणून त्यावर तुम्ही सराव करू शकता. बघा त्याने काय केलं, पहिले एक छोटीशी अशी रेष काढली आहे, वरच्या रेषेला चिपकलेली आहे ती. त्यानंतर उजव्या बाजूचा याने अर्धगोल काढलेला आहे आणि वर आडवी रेषा दिली आहे, झाला ट. अशाच प्रकारचा ट आहे. आता इथं तुम्हाला सरावासाठी रेषा दिली आहे, तुम्ही लिहायचा किंवा घोटूनसुद्धा तुम्ही सराव करू शकता. आता या टवर काही चित्ररूपात शब्द पाहूया. टरबूज आपल्याला म्हणायचं आहे माझ्या मागे, टरबूज टरबूज. त्यानंतर दुसरा शब्द बघा टेकडी, टेकडी. जोपर्यंत स्क्रीनवर दिसते तुम्हाला ते म्हणायचं आहे, उच्चार करायचा आहे. आता बघा ह्या टवर काही आपण शब्द बघूया. माझ्या मागे म्हणा टपटप, टपोरे, बेट, टिपटिप. आता ह्या टचा सराव करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुमचं पाठ्यपुस्तक घ्यायचं आहे आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये जिथे जिथे ट दिसतो तिथे तुम्हाला काय करायचं आहे, त्या टला गोल करायचा आहे आणि उच्चार करायचा आहे ट. म्हणजे तुम्हाला टची ओळख होईल. आता तुम्ही अक्षरगट 8पर्यंत अभ्यास केला आहे तर तुम्हाला शब्द वाचन करता येतीलच. तुम्हाला शब्दसुद्धा वाचायचे आहे, टपटप, टपोरे असे जे काही शब्द येतील ते. समोरचं अक्षर बघा ढ. जोपर्यंत स्क्रीनवर दिसतं तुम्हाला ढ ढ म्हणायचं आहे, ढ. आता ह्या ढचं लेखन कसं करतात ते बघूया सोप्या पद्धतीने. बघा एक त्यांनी काय केली आहे, रेषा ओढली 1 नंबरवर. इथं नंबर वाईज बघा 1 नंबरवर रेषा ओढली आहे. नंतर उजव्या बाजूचा त्याने काय केला आहे, डाव्या बाजूचा नाही उजव्या बाजूचा त्याने अर्धगोल काढला आहे आणि त्यालाच जोडून एक पूर्ण गोल चिपकवलेला आहे बघा. आणि अशा प्रकारे वर एक रेषा दिलेली आहे. अशा प्रकारे हे जो आपला ढ आहे
तो इथे परिपूर्ण झालेला आहे. काय केलं त्यांनी, एक नंबरवर एक रेषा ओढली आहे, थोडीशी, खूप मोठी नाही आहे, ते थोडीच रेषा आहे बघा, एक पावभाग रेषा ओढली आहे. तिथूनच त्यांनी काय केलं, उजव्या बाजूला अर्धगोल केला आणि त्याच अर्धगोलला त्यांनी काय केलं, एक गोल चिपकवला. आता इथे ह्या पद्धतीने तुम्हाला बघा, आता ही पद्धत खूप सोपी वाटते आपल्याला. एक सरळ रेषा काढलेली आहे उभी अशी, थोडी किंचितच आहे, जास्त काही मोठी नाही आहे. त्यालाच जोडून त्यांनी काय केलं आहे, उजव्या तोंडाचा एक अर्धगोल काढला आहे आणि त्याच अर्धगोलला एक पूर्णगोल चिपकवला आहे. झाला असा ढ तयार. आता अशा प्रकारे आपल्याला ढ काढायचा आहे. खूप सोपं आहे. आणि जर आपल्याला काढताना त्रास होत असेल तर जे डॉट डॉट दिले आहे ना, त्या डॉट डॉटवर काय करायचं, आपल्याला पेन्सिलनं घोटायचं. पेन्सिलनं घोटल्यानंतर आपल्याला अचूक काढता येईल. आता ह्या ढ पासून तयार होणारे शब्द बघूया. ढेकूळ म्हणायचं माझ्या मागे, ढिगारा, ढिगारा, ढग, ढग, हे चित्रयुक्त शब्द आहे. आता बघा, ह्या ढ पासून तयार होणारे काही आपण शब्द बघूया. ढगाळ, काढणी, ओळा, ढवळणे. आता आपल्याला ह्या ढचा सराव करायचा आहे. मग मागे ज्या पद्धती वापरल्या त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की जिथे येथे ढ दिसतो, ज्या शब्दामध्ये ढ दिसतो त्या ढला काय करायचं, आपल्याला गोल करायचा आहे आणि उच्चार करायचा आहे. ढ ढ. जेवढे शब्द तुम्हाला शोधणं होईल तेवढे शब्द शोधायचे आहे. तुम्ही काय करू शकता, ग्रुप स्टडीसारखं आपल्या मित्राला सोबत घेऊन 2 पुस्तकं, त्याच्याजवळ एक पुस्तक, आपल्याजवळ एक पुस्तक आणि स्पर्धा लावायची की तू किती शोधशील, मी किती शोधशील, अशा प्रकारे सुद्धा करू शकता. जर उन्हाळ्या सुट्टीमध्ये तुम्ही घरी असाल किंवा वर्गामध्ये खाली वेळ असाल तर अशा प्रकारची पद्धती वापरता येते. आता बघा, आता समोरचं अक्षर बघूया, ठ. आता ह्या ठचं लेखन कशा प्रकारे करायचं हे बघूया. थोडीशी लहानशी अशी त्यांनी एक रेषा ओढलेली आहे आणि मग काय केलं त्यांनी, एक असा गोल बनवून त्या रेषेला चिपकवला आहे. वरशी आडवी रेषा दिली आहे. झाला असा त्याचा ठ तयार. आपल्याला प्रत्येक स्ट्रोक पाहायचा आहे. जेवढं तुम्ही निरीक्षण चांगल्या प्रकारे कराल तेवढं तुम्हाला चांगलं लिहिता येईल. कारण की जर तुम्ही उत्तम प्रकारे पाहत असाल, चांगल्या प्रकारे पाहत असाल आणि लक्षात घेत असाल की कोणत्या क्रमांकावर काय आहे, कुठून वळण द्यायचं, कुठे काय करायचं, तर तुम्हाला कसं होईल, ते अक्षर चांगल्या प्रकारे लिहिता येईल. आता ठला काय केलं त्यांनी, एक रेषा ओढली आहे आणि मग तिथूनच असा एक पूर्ण गोल केलेला आहे. आता इथं तुम्हाला लवकर लक्षात येईल, हे तुम्हाला लवकर लक्षात येते. बघा काय केलं त्यांनी, एक रेष ओढली आहे पण त्या रेषेला थोडंसं त्यांनी काय केलं आहे, डावीकडे वळवलं आहे. बघा इथं थोडं वळवलं आहे. मग तिथून त्यांनी काय केलं आहे, एक असा गोल काढला आहे आणि तो चिपकवला आहे अशा प्रकारे. आणि वर आडवी रेषा दिलेली आहे, टोपी दिलेली आहे आणि अशा प्रकारे तो ठ तयार झाला. खूप सोपा आहे ठ, तुम्हाला काढता येईलच आणि काढता आलाच पाहिजे. कारण की सोपे जे अक्षर आहेत ना ते लवकरच आपल्याला काढता आले पाहिजे. मग आपल्याला कठीण अक्षराला वेळ द्यावा लागेल. आता अशा प्रकारे ठ लिहा. आता बघा, ह्या ठ पासून तयार होणारे शब्द बघूया आपण. मीठ, बघा लाल अक्षरामध्ये ठ दिलेला आहे, मीठ. तुम्हाला त्या लाल अक्षरावर काय करायचं, लक्ष आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ठ आपला लक्षात लवकर येईल. मग ठोकळा, हे बघा सुरुवातीलाच आहे ठ आणि ठो तयार झाला. ठसा म्हणायचं आहे आपल्या मागं, ठसा. सुरुवातीला लाल अक्षरात ठ आहे, ठसा. ह्या ठ पासून तयार होणारे शब्द बघूया. साठा, शेवटी ठ आहे, गोल केला त्यांनी. साठवण, ठिसूळ, ठणठण. पाठ्यपुस्तकांमध्ये जेवढे काही ठचे शब्द दिसतात ते काय करायचे, आपल्याला गोल करायचे आहे आणि ठचा उच्चार करायचा आहे. म्हणजे काय असं केल्यानं काय होईल माहिती आहे का, तुम्हाला ठ पूर्ण म्हणजे ठचं जे चित्र आहे ते पूर्णपणे असं डोक्यात फिट होईल आणि आपल्याला ठ लवकर समजेल. या प्रकारचा वापर केला तर पाठ्यपुस्तक घ्यायचं आहे, ठ जिथे जिथे असतं गोल करायचा आहे, ठ म्हणायचा आहे, ठ ठ असा उच्चार करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे उच्चार केला तर थोडं ठ आपल्याला ओळखीचं वाटेल. समोरचं अक्षर आहे छ, छत्रीचा छ म्हणतो याला.
छ पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे अशा प्रकारे लेखन कसं करायचं तिथे पाहू शकता किंवा व्हिडिओ तुम्ही थांबूनसुद्धा पाहू शकता. बघा एक काय केलं त्यांनी पहिल्या याच्यामध्ये उजव्या बाजूचा अर्धगोल केला, तोच 2 नंबरमध्ये अर्धगोल असा त्यांनी उजवीकडे वळवला आहे, पण त्याला एक गोल जोडलेला आहे. थोडीशी ह्या जो अर्धगोल आहे त्याने लांब घेतलेला थोडंसं 2 नंबरमध्ये आणि त्याला एक गोल जोडलेला आहे. म्हणजे त्याच गोलाला घुमून त्यांनी गोल तयार केलेला आहे आणि मग एक रेषा केलेली आहे आणि वर आडवी रेषा दिली. आता इथं तुम्हाला स्पष्ट समजेल. पहा, उजव्या तोंडाचा अर्धगोल, पुन्हा त्याला उजव्या तोंडाचा अर्धगोल काढला आहे, थोडासा वर नेला त्यांनी आणि मग त्याला पूर्णगोल चिपकवला आहे आणि एक रेषा उभी रेषा चिपकवलेली आहे आणि वर आडवी रेषा दिली आहे. अशा प्रकारचे ठ झाला. आणि या पद्धतीनं तुम्ही जर पोहू लिहिलं, घोटू लिहिलं तुम्हाला, पण लिहिताना तुम्हाला बोलू लिहायचं आहे. लिहिताना तुम्हाला बोलू लिहायचं. छ छ छ म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्हाला तो छ लक्षात राहील, त्या छचं चित्र लक्षात राहील आणि आपल्याला कुठेही छ ओळखता येईल. आता ह्या छपासून तयार होणारे काही आपण चित्ररूपाचे शब्द बघूया. छत, घरावर जे छत असते त्याला छत म्हणतात. बघा एक दिलेलं आहे घरावर छत. बछडा, लाल अक्षरात छ येते. बछडा म्हणायचं आहे माझ्या मागे. बछडा जोपर्यंत स्क्रीनवर दिसते तोपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे. छत्री, छत्री. आता या छ पासून तयार होणारे शब्द बघूया. छटा, म्हणा माझ्या मागे. छटा, छान, छोटा, छाटणी. आता अशा प्रकारे खूप सारे शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकात आहेत. त्या पाठ्यपुस्तकाचे शब्द शोधायचे, गोल करायचं आणि छ जेवढे काय पाठ्यपुस्तकात आले आहेत, ज्या ज्या शब्दामध्ये आले आहे त्या शब्दामध्ये छ शोधायचा आणि गोलाकार करायचा. म्हणजे छ तुम्हाला लवकर समजेल. लेखन दिलेल्या पद्धतीने करायचं म्हणजे आपल्याला छचं लेखनसुद्धा करता येईल. आता ह्या छहून खूप सारे शब्द तयार होतात. ते शब्द तुम्हाला शोधायचे आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुमचं काय होईल, शब्द भंडार वाढेल आणि छच आपल्याला समजेल. आता बघा हे षटकोन श, याला षटकोन श म्हणतात. षटकोन श, श. आता बघा ह्या शचं लेखन कसं करते बघा. त्यांनी काय केलं आहे, सुरुवात कुठून केली आहे, डावीकडून सुरुवात केली आहे आणि त्याला उजवीकडून नेला आहे. एक डावीकडून अशी सरळ रेषा काढली आहे अर्धीपर्यंत आणि त्या उजवीकडे अर्धगोल जोडलेला आहे, किंचित असा अर्धगोल. मग 2 नंबरवर काय केलं त्यांनी, एक उभी रेषा जोडलेली आहे आणि 3 नंबरमध्ये बघा मधामधून त्यांनी एक आडवी रेषा जोडली आहे. तिरपी रेषा, आडवी रेषाने तिरपी रेषा जोडलेली आहे आणि वर डोक्यावर आडवी रेषा काढली. अशा प्रकारे ह्या शचं परिपूर्ण असं लेखन झालं. आपल्याला याच पद्धतीनं तयार करायचं आहे श. या पद्धतीनं का लेखन करायचं आहे, कारण या पद्धतीनं तुम्ही लेखन कराल तर तुम्हाला कसं चटकन लिहिता येईल. कारण की ही जी पद्धत आहे ही अधिकृत पद्धत आहे आणि या पद्धतीनं लेखन कराल तर तुम्हाला लेखनाचा त्रास होणार नाही. आता कोणी वेगळ्या पद्धतीनं लिहितं आहे त्या प्रकारे आपल्याला लिहायचं नाही, याच पद्धतीने लिहायचं. बघा आता इथं 4 स्टेपमध्ये दिलेला आहे. 4 प्रकार म्हणजे कशा प्रकारे लिहायचा, इथे 4 प्रकारे आपल्याला लेखन त्यांनी सांगितलेलं आहे. पहिले त्यांनी काय केलं आहे, अर्धगोल काढला आहे डावीकडून उजवीकडे, त्याला एक उभी रेषा जोडली आहे, मधामध्ये एक आडवी रेषा दिलेली आहे, तिरपी रेषा दिली आहे, आडवी नाही तिरपी रेषा दिली आहे, मधामध्ये बघा तिरपी रेषा दिली आहे आणि वर डोक्यावर एक आडवी रेषा दिलेली आहे आणि अशा प्रकारे श झाला. तुम्हाला आता खाली रिकाम्या जागा दिल्या आहे, तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे, पहिल्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात आहे. तर पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याचं लेखन करायचं आहे, पेन्सिलने सराव करायचा आहे. डॉट डॉट दिले त्या डॉट डॉटला आपल्याला घोटायचं आहे आणि घोटून झाल्यानंतर आपल्याला वाटलं की आता मला तर बिना घोटल्याने लिहिता येते, मग आपल्याला काय करायचं आहे, 2 रेघी वह्या घ्यायच्या आहे आणि त्या वहीमध्ये आपल्याला लेखन करायचं आहे. असं तुम्ही कराल तर तुम्हाला काय होईल, जो हा षटकोन श आहे तो तुम्हाला लवकर लिहिता येईल. आता याच्यावर बघा काही शब्द बघूया. षटकार,
म्हणायचं आहे माझ्या मागे षटकार. जोपर्यंत स्क्रीनवर दिसते म्हणत राहा षटकार, षटकोन, षटकोन. आता ह्या शवर जे शब्द येतात ते बघू. आषाढ, माझ्या मागे म्हणायचं आपल्याला विषम, घोषणा, घोष, भाषा, चषक, भाषण, आशिष, पोषण, विषय, औषध, विशेष. आता ह्या श पासून तयार होणारे आपण एवढे शब्द पाहिले. ह्या श पासून एवढे शब्द नाही आहे, खूप सारे शब्द आहेत. आपल्याला पाठ्यपुस्तकातील शब्द शोधायचे आहे. जिथे जिथे श दिसतो, हा षटकोन श दिसतो, तिथे ते काय करायचं आहे, गोल करायचं आहे आणि या शची आपल्याला ओळख करू घ्यायची आहे. आता काही आपल्याला आता जे आपण अक्षरगट पाहिले त्या अक्षरगटावर आधारित आपण अर्थपूर्ण शब्द पाहूया. माझ्या मागे म्हणा छाया, छापा, भाषा, पीठ, ढीग, नीट, मीठ, भाजी, भाषण, आषाढ, गावठाण, परिपाठ, परिषद, पिवळा, आचल, फाटका, धाकटा, नवीन, बाजार, पिशवी, रुमाल, गुलाबी, आठवडी, ढसाढसा, वडापाव. आता ह्या अक्षरगटापासून म्हणजे आतापर्यंत जेवढे अक्षरगट पाहिले त्या सर्व अक्षरगटापासून आपल्याला खूप सारे शब्द तयार करू शकता. खूप सारे, एक दोन नाही, खूप सारे शब्द तयार करू शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, हे शब्द तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण काही वाक्य पाहू. ससा बागेत टुनटुन उडी मारत होता. शाळेत दररोज परिपाठ होते. सशाने गायले पाडे, घडघड वाचले धडे. विदूषक आपली कला साकारायला बाहेर पडला. टेकडीवर मोर थुईथुई नाचू लागला. आता बघा हे वाक्य आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे वाक्य वाचायचे आहे. काय करा तुम्ही, स्क्रीन थोडीशी थांबून समजा ठेवली तर वाक्य स्क्रीनवर राहतात. तुम्हाला वाचायचं आहे आणि सराव करायचा आहे. तर याच्यावर आधारित, ज्या अक्षरगटावर आधारित तुम्ही खूप सारे असे वाक्य तयार करू शकतात. पहिले शब्द तयार करावा लागेल, शब्द भंडारावर आधारित आपल्याला वाक्य तयार करावं लागेल. आणि अशा प्रकारे तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्या अक्षरगटाचं पूर्ण ज्ञान झालं असं समजण्यात येईल. आणि ह्याच वाक्यावर आधारित आपल्याला वाचनपाठ पुढे तयार करायचे आहे. आपण आता वाचनपाठ बघूया. बघा वाचनपाठ आहे ससा. ससा चपळ असतो. माझ्या मागे म्हणा ससा चपळ असतो. ससा खूप छान दिसतो. ससा रानात राहतो. ससा रानात मौज करतो. ससा चावल घेतो. ससा मला खूप आवडतो. अशा प्रकारे हा वाचनपाठ आहे. आपल्याला ह्या स्क्रीनवर दिसते तोपर्यंत वाचनपाठ वाचायचा आहे. व्हिडिओ असा थांबून तुम्ही वाचनपाठ करू शकता किंवा माझा आवाज कमी करून सुद्धा तुम्ही स्क्रीनवर दाखवून वाचनपाठ करू शकता. म्हणजे ह्या वाचनपाठ तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारचा हा वाचनपाठ आहे. तुम्ही आता इथे वाचनपाठ तुम्हाला तयार करायचे तुमच्या शिक्षकाच्या मदतीने. घरी असाल तर आईवडिलाच्या मदतीने, मोठ्या भाऊ बहिणीच्या मदतीने तुम्हाला इथे काय करायचं आहे, या वाचनपाठाचा सराव करायचा आहे. आणि खूप सोपे वाक्य आहे. खूप सोपे वाक्य दिलेले आहे. आणि तुम्ही जे आतापर्यंत पाहिलेले आहेत अक्षरगट, त्या अक्षरगटामधीलच आहे, बाहेरचा काही आहे नाही.
त्यामुळे तुम्हाला वाचता यायला हवं, कारण की तुम्ही अक्षरगट वाचले आहेत. आता बघा दुसरा वाचन पाठ बघूया. पिशवी. दादाने नवीन पिशवी आणली. आई पिशवी घेऊन दुकानात गेली. दुकानातून घेतलेला माल पिशवीत भरला. पिशवीत भरून सगळा माल घरी आणला. आता आपल्याला वाचन करायचं आहे. तुम्ही स्वतः वाचा. माझा आवाज जो आहे तो थांबवून व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे वाचन करू शकता. किंवा वर्गशिक्षक आहे, वर्गशिक्षकाने सुद्धा माझा आवाज थांबवायचा आहे, इथे आवाज बंद कमी करायचा आहे आणि स्क्रीनवर दिसते त्या पोराकडून वाचन करून घ्यायचं आहे. काही वर्गामध्ये हुशार पोरं असतात, त्यांना लवकरच कळते, ते वाचन घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीचा तुम्ही अवलंब कराल तर तुम्हाला लवकरात लवकर वाचन घडेल. हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.